2 मिनिटं. हे बघा आमच्या रस्त्याची परिस्थिती काय गंभीर परिस्थिती आहे. चालता येत नाही साधं. ना हां हे बघा कशी परिस्थिती आहे वाईट रस्त्याने. सर चालता येत नाही साधं. हे बघा आता गाडी हां हे बघा साधी गाडी किती धोकादायक आहे. किती धोकादायक विषय आहे बघा. हातपाय मोडल किंवा एखादं डायरेक्ट जाग्यावर इथं पडलं तर मरू बी शकतं. दयनीय अवस्था आहे रस्त्याची. हा बघा मेन रस्ता इथून आहे नावळी रोड. रस्ता बंद करण्यात येत आहे. वैभव मोरेला सरपंचला सांगून सुद्धा ते दखल घेत नाही कोणी. म्हणून म्हणतो आम्ही तुमच्याच घरात पडायचं का तुमच्या ही बंद करत आहे रस्ता आम्ही, कारण आमची दखल कोण घेत नाही. त्याच्यामुळे इथनं पुढं कोणी जायचं नाही. आमच्या पद्धतीने आम्ही मग रस्ता करू. वैभव मोरे सरपंचाला सांगून सुद्धा दमलेला आहे. चांगला रोड काट्या टाकून बंद करून टाका. कोणी ट्रॅक्टरवाली उद्या पेरायला येतेली अजिबात येऊन देऊ नका कोणाला. हां हां रोडचा वाद चाललेला आहे. तुम्ही पण येऊ नका. मग तेव्हा डोळे उठ काटतील. बोललो तर मुगाला फोन केला तर काय म्हणलं? मुगांनाला फोन केला तर मुगांना म्हणला की आम्ही जास्त पळालो पहिलं, आता कोणी त्याची दखल घेत नाही. मग आता ही महत्वाचं आत्ताच आहे ना. हो, आत्ता रस्त्याची चिखला पाण्याची दुरवस्था आमची होते, त्या आमची कोण दखल घ्याय नाही. रात्री आम्ही पडलो. आज सरजू भाऊच्यातलं पोरग पडलं आमचं. मी रात्री स्वतः पडलो. हे बघा इथं मला लागलं. हा बरोबर लागलं. बरोबर लागलं. हा आप्पा तुमच्यातलं कोण पडलं? शंभू पडला का? होय, चिखला पाण्याचं इथं चिखला पाण्याचं जाता येत नाही, काय नाही. किती दुरावस्था. वैभव मोऱ्यांना मुरुम टाका म्हणतोय वैभव मोरे सरपंचाला, तर तेही सरपंच मुरुम टाकू शकत नाहीत. म्हणजे काय करायचं? 15 वर्ष आपलं सरपंच की पदाला आहे, तरी पण आपला न्याय त्यांना मिटवता येत नाही. या बांधापर्यंत वैद्य करायचं. सर्व नंबरवरून रोड नाही, आपल्या गटातनंच रोड आहे. केला तर सर्व नंबरवरनं रोड करा. मग सर्व नंबरवरनं अजून 4 फूट वर सरू द्या. आमच्याकडे 4 फूट सरू द्या. 10 फुटाचा रस्ता होऊ द्या. बरोबर आहे ना. आमचा न्याय मिटला वा. न्याय मिटवा मग न्या. पण आम्हाला इथं पावसा पाण्याचं नुसतं चिखला पाण्यात सर भावकीतला प्रश्न हा प्रथम नागरिक सरपंचाने सोडवायचं. तंटामुक्ती अध्यक्ष त्यांचं काम आहे. तंटामुक्ती अध्यक्षाचं लेटर पॅडवर जर सह्या केला 100 सह्या झाल्या ना, तर मोदी सरकार जरी आला ना तरी तो न्याय माघारी निर्णय पाठवू शकत नाही. मोदी सरकारला सुद्धा हा त्याचा मंजूर करावाच लागतो. लागतो घरापर्यंत. तंटामुक्ती अध्यक्ष लेटर पॅडची एवढी ताकद आहे ना की जर 5, 50, 100 सह्या पडल्या तर मोदी सरकार, कलेक्टर, आमदार कोणी जरी आलं ना तरी पण रस्ता नामंजूर करता येत नाही. नाही आपापल्यातनं जायचं. हे रस्ता काय लिखित नाही ना. मग आपापल्यातनं जायचं. संपला विषय होय आहे का नाही.